हाय हॅलो नमस्कार, मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आय होप सगळे मस्त असतील, सगळ्यांची दिवाळी खूप छान झाली असेल। तर आज आहे दीपावली पाडवा आणि लास्ट इयर मी चॉकलेट क्रॅकर्स बनवले होते। त्यापैकी काही जे चॉकलेट क्रॅकर्स बनवायचे जे पेपर्स होते ते उरले आहेत आणि यावर्षी अजिबातच वेळ मिळाला नाही। मोठं घर म्हणून सगळी कामं वाढली, त्यानंतर एकटीने सगळं करायचं म्हटल्यानंतर खूप कामं राहून जातात आणि अशीही कामं आहेत जी मी यावर्षी केली नाही आहेत, ती आता मी दिवाळी झाल्यावर करेल। तर आज चॉकलेट क्रॅकर्स करायचं ठरवलं। करंज्याही मला बनवायच्या होत्या कारण आता फराळाचं द्यायचं आहे आणि करंज्या तेवढ्या नाही आहेत द्यायला, पण आता बघू, बरंही वाटत नाही आहे। तरी पण रियांशलाही चॉकलेट खायचे होते आणि म्हटलं चला या निमित्तानेच चॉकलेट क्रॅकर्स बनवले जातात आणि लहान मुलांनाही ते आवडतात, म्हणून रियांशनी थोडीफार माझी हेल्प केली। पण तो आता खाली खेळायला गेला आणि बाकीची सगळी कामं मग मलाच करावी लागली, नाहीतर चॉकलेट रॅपिंगचं कामही तोच करतो कारण त्याच्या आवडीची गोष्ट आहे। चक्रीला लावलंय ना ऑलरेडी, मग हे चक्री ते तसंच, मला माहिती आहे तो तसंच खाणार म्हणून ते थोडंसं तसंच ठेवलं। सरक 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 तरी बॉम्ब यायला थोडेसे लावायचे राहिले, थोडेसे कट। खाऊ का ते चक्री? खा चक्री। चक्री फटाके खाता मी पहली बार, तो मैं फटाका खा रहा हूँ। चक्री चक्री ये कहाँ से चक्री मिलती है? वो क्या फटाके बनाए मम्मी ने? देखो ना, जाओ ना। दिखेगा दिखेगा चॉकलेट अनार। हो गया तैयार। चलो बैठो। वह क्या है? लड़, छोटी लड़। चॉकलेट क्रैकर्स बोलते हैं इसको, क्या बोलते हैं? क्रैकर्स। रॉकेट भी है, रॉकेट जो पापा के सर से लगा। तर या वर्षीचं माझं पाडव्याचं गिफ्ट एक मोबाईल आहे आणि याआधी मी तुमच्याशी एक छोटासा यातला पार्ट शेअर केला होता जेव्हा आम्ही पाडव्याचं गिफ्ट घ्यायला गेलो होतो। तर मोबाईल Redmi Note 12 Pro आहे। गिर गया। थँक यू, वेलकम। तर तुला लावू टिक्का? नहीं तुला फक्त टिक्का लावते ना, चांगलं वाटतं ना टिक्का लावल्यानंतर, छान दिसतो। असं उभा टिक्का लावते तुला, ठीक आहे? उद्या तुला करेल, ठीक आहे? ठीक आहे, मिठाई खाशील का पुढं? उद्या तुला करेल, ठीक आहे? ओवाळणी अशी गिफ्ट देशील ना मला, पण आत्ताच तयार करून ठेव गिफ्ट तुझं। गिफ्ट पाडव्याच्या आधीच मला माझं गिफ्ट मिळालं होतं
आणि तोच मोबाईल आता मी यूज करते आहे. त्याच मोबाईलमधून व्हिडिओज शूट होत आहेत. तर बेस्ट, मला आवडलं माझं यावर्षीचं पाडव्याचं गिफ्ट. आणि ओवाळून झाल्यानंतर मग मी फराळाचे डबे भरायला घेतले. पहिले असं व्हायचं की दिवाळी झाल्यानंतर जे आपले जवळचे आहेत, जे आपले ओळखीचे आहेत, आपले नातेवाईक, त्यांना आपण घरी फराळासाठी बोलवायचो. पण आता कोणी कोणाच्या घरी जात नाही, ती प्रथाच बंद झाली. गावाकडेही आता कोणी कोणाच्या घरी जात नाही, डब्बेच पोहोचवल्या जातात. तर माझ्या काही मैत्रिणी आहेत त्यांच्याकडे आता डब्बे घेऊन जाते. फार काही मी बनवलं नव्हतं, पण जेवढं बनवलं आहे त्यातलं अगदी थोडं थोडं सगळ्यांकडे म्हणजे ज्या आता क्लोज असतात सगळ्यांकडे आपण देऊ शकत नाही तेवढं मी बनवतही नाही. तर त्यातलं फराळाचं थोडंसं घेतलं आणि जे चॉकलेट क्रॅकर्स बनवले होते ते क्रॅकर्सही सगळ्यातला एक एक ॲटम म्हणजे अनार, चक्री सगळ्यातला एक एक ॲटम एका बॅगमध्ये ठेवला. आणि काहीतरी बऱ्याच जणांसाठी ही नवीन गोष्टही असू शकते, बऱ्याच जणांनी पाहिलेलंही नसतं, त्यामुळे ते एक युनिकनेस. आणि फराळाचं नेहमीचं आता घरी बोलवत नाही म्हणून डब्बे नेऊन देते. बऱ्याच जणांकडे आता जे नॉन महाराष्ट्रीयन असतात त्यांच्याकडे फराळाचं बनतही नाही, तर त्यांना छान वाटतं खायला म्हणून तर हे डब्बे पटापट भरते आणि घेऊन जाते. तर माझ्या ज्या काही मैत्रिणी होत्या त्यांच्याकडे फराळाचं देऊन आले आणि आता स्वयंपाकाची तयारी करते. आणि थोडंसं कणकण वाटते, म्हणजे घसा खराब वाटतोय, सर्दीही आहे थोडीशी आणि आज डोळेही गरम वाटत आहेत. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीपासूनच असं व्हायला लागलं. आणि आता मी ज्यांच्याकडे जाऊन आले त्यांचाही सेम प्रॉब्लेम होता की घसा खवखवतोय, सर्दी झाली आहे. तर मला वाटतं की दिवाळीच्या दिवशी जे फटाक्यांचं पोल्युशन झालं होतं त्यामुळे सगळ्यांनाच प्रॉब्लेम झाला आहे, सगळीकडे व्हायरल आहे. तर आज जर रात्री झोपताना खूप त्रास झाला तर उद्या मी डॉक्टरकडे जाऊन येईल, कारण मग खूप दिवस त्यात गेले की जी कामं करायची असतात ती राहून जातात. आणि यावेळी असं झालं की दिवाळी इतकी म्हणजे खूप मोठे वाटत आहे दिवाळीचे दिवस, कारण पहिले धनतेरस झालं, त्यानंतर एक गॅप, लक्ष्मीपूजन, त्यानंतर एक गॅप, आणि आता पाडवा आणि भाऊबीजही वेगवेगळ्या दिवशी आलं. नाही तर नेहमी मॅक्सिमम टाईम एकाच दिवशी येतं, पण हे सगळं वेगवेगळं गेलं आहे. तर हा व्लॉग मी उद्या कंटिन्यू करेल. उद्या भाऊबीज आहे तर त्याचाही एक छोटासा पार्ट यामध्ये मी शेअर करेल. तर आता जेवणाची तयारी करते आणि थोडंसं बरं वाटत नसले की इंटरेस्ट जरा कमी होतो, म्हणून कालही आराम केला आणि आजही असं जास्त काही फारसं केलं नाही. पाडवा होता म्हणून हे सगळं थोडंसं सेलिब्रेशन करायचं होतं. तर पाडव्याचं गिफ्ट तुम्ही बघितलं त्या दिवशीच मी तुमच्याशी शेअर केलं होतं, पण मला रेडमी नोट 12 प्रोचा मोबाईल मिळाला आहे आणि चांगल्या ऑफरमध्ये मिळाला. क्रोमामध्ये तेव्हा ऑफर चांगली होती म्हणून तेव्हाच्या तेव्हाच लगेच घेतला. आणि माझा जो जुना मोबाईल होता तो एक्सचेंज केला, तोही चांगलाच होता, पण जरा आता व्हिडिओसाठी मला कॅमेरा क्वालिटी, त्यानंतर स्टोरेज मला खूप कमी पडायचं. त्याचं 4GB 64 होतं, तर खूपच जास्त कमी पडायचं, म्हणजे 1-2 व्हिडिओपेक्षा त्यामध्ये यायचे नाही. तिसरा व्हिडिओ शूट करायला घेतला, कधी कधी असं व्हायचं की राहून जायचे, एडिटिंग करायचे व्हिडिओ आणि त्यानंतर मग ते तिसऱ्या व्हिडिओला स्पेसच नसायची, मग डिलीट करा किंवा मग व्हिडिओ शूट करू नका असं व्हायचं. म्हणून जास्त GB, तर हा 256GB वाला आहे. तर असं होतं पाडव्याचं गिफ्ट जे मला खूप आवडलं आहे आणि त्यासाठी अश्विनला थँक्यू. तुम्हाला काय गिफ्ट मिळालं हे मला कमेंट करून सांगा आणि हाच व्हिडिओ उद्या मी कंटिन्यू करेल. सो आत्तापुरती स्टॉप कर. तयार झाली आणि आरतीचं ताटही काढून ठेवलं. रियांश खाली खेळायला गेला आहे, पण चंद्र काही दिसत नाही आहे. म्हटलं चंद्राचं ओवाळणी झाली, पूजा झाली की मग मी रियांशला वर बोलवते, कारण एकदा खेळायला गेल्यानंतर तो मग ह्याच्यासाठी वर येणार नाही. आणि आज मी त्याच्यासाठी काही गिफ्टही आणलेलं नाही आहे, कारण रियांशचं हट्टीपणा वाढत चालला आहे. प्रत्येक सणाला त्याला गिफ्ट पाहिजे असतं आणि ही सगळी माझीच वाईट सवय आहे. म्हणून मी आता ठरवलं की त्याला काही असं गिफ्ट द्यायचं नाही, त्याचे एक्सपेक्टेशन अजून जास्त वाढत आहेत. आणि एक चॉकलेट दिलं तर दिलं, किंवा मग त्याला सांगेल की नेक्स्ट टाईम देईल म्हणून. यावर्षी काहीच देणार नाही आहे, कारण खूप जास्त आजही त्यांनी हट्ट केला आणि त्यामुळे मारही खाल्ला. तर आणि आज मला बरं वाटत नव्हतं, आणि जेव्हा बरं वाटत नाही आणि तेव्हा असं इरिटेशन किंवा मग त्रास दिला तर जास्त तो निघतो. तर म्हणूनच आज दिवसभरात काहीच शूट करता आलं नाही, मी आराम केला. मुंबईला पण जेव्हा होते तेव्हा मोठमोठ्या बिल्डिंग्स समोर असायच्या, त्यामुळे चंद्र दिसायचाच नाही. आणि आत्ता भाऊबीजेच्या दिवशी खूप कमीदा असं झालं आहे की चंद्राची पूजा होते, म्हणजे चंद्र दिसतच नाही मॅक्सिमम टाईम. समोर बिल्डिंग्स असते किंवा मग अगदी चंद्राची कोर लवकर येऊन ती पटकन जाते. त्यामुळे आता काय करायचं हा विचार करते. तशीच मग मी पूजा करून घेते आणि रियांशला बोलवते. आय डोंट नो चंद्राची कोर आता दिसेल की नाही,
कारण बऱ्याच वेळची मी वाट बघतीये पण अजून तरी दिसला नाही आहे. आणि रियांशसाठी मी आज बॅट आणणार होते पण नेक्स्ट टाईम कधीतरी आणेल. आणि त्याच्यासाठी असं नाही आहे की स्पेशल सणाच्या निमित्ताने किंवा मग काहीतरी असेलच, तसं त्याचं खूप वाढत जातं. म्हणजे होळीला काहीतरी त्याला पाहिजे असतं, त्यानंतर त्याच्या बड्डे गिफ्टसाठी त्याचे एक्सपेक्टेशन आता वाढले आहेत, त्यानंतर क्रिसमस, दिवाळी, रक्षाबंधन, भाऊबीज अशा बरेचसे सण येतात तेव्हा तो एक डिमांड करतोय आता. म्हणून मी ठरवलं आणि माझीच ही सवय होती की प्रत्येक वेळी लहान होतं तेव्हा अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्याचं होऊन जायचं, पण आता जरा वाढत चाललं आहे आणि हट्टही वाढत चालला त्याचा. म्हणून यावेळी काहीच नाही, जे चॉकलेट्स बनवले त्यातलंच एक चॉकलेट देईल. तर चला मग पहिले चंद्राची पूजा करून घेते आणि त्यानंतर रियांशला जाऊन खाली जाते, रियांशला बोलवते आणि त्याची ओवाळणी करते. शेवटी मन काही मानलं नाही आणि मी गिफ्ट घ्यायला आले. आणि अश्विनीही मला समजावलं की प्रत्येक वेळी नाही, पण आता भाऊबीज, रक्षाबंधन जेव्हा असते तेव्हा तू देत जा, कारण मी नेहमी रक्षाबंधनला किंवा भाऊबीजेला घरी जाणं माझं होत नाही आणि भावाचंही येणं होत नाही. त्यामुळे रियांशलाच मी राखी बांधते, भाऊबीजेला ओवाळते. म्हणून यावेळी त्याच्यासाठी छोटंसं परत एक गिफ्ट घेतलं जे त्याच्याच कामाचं असणार आहे. रियांश कुठे आहे? रियांश चल ना, ओवाळणी करायची. हा चल ना, ओवाळायचं आहे. चल लवकर. तू खाली खेळत होता ना, मग तुझा आवाज इकडे येत होता. चल जा, छान हातपाय धू. हा फुलझडी जडव ना आपण. पहिले ओवाळणी करू. पहिले ओवाळणी करायची, नंतर बस खाली. काय असेल गेस कर. देवी देऊ का ओपन करू? यावेळी काहीच गिफ्ट द्यायचं नाही, ही सवय कमी करायची, वाईट सवय आहे असं मीच बोलले. पण अश्विनने मला समजावलं की फक्त 2च सणाला गिफ्ट देत जा, कारण त्यालाही बहीण नाही आहे. बहीण असली असती तर गिफ्ट दिलंच असतं ना. म्हणून तर आणि तीही त्याच्या कामाचीच वस्तू असली पाहिजे, टॉईज द्यायची नाही, हे आता मी ठरवलं आहे. आणि त्याच्यासाठी कंपॉस एक पाऊच आणलं आहे, चांगल्या क्वालिटीचं आहे आणि त्याला आवडलं आहे. आवडलं का? हां
ठेवशील व्यवस्थित? जा मग ठेव त्यात सामान आता. हां आवडलं ना? मग मी आता तुझ्या आवडीचं सँडविच बनवते. बनव. हां इथे स्केल काही पण ठेवू शकतो तू, तुला जे वाटतं ते ठेव. आणि सगळ्याच पेन्सिल नाही ठेवायच्या आहेत आत्ताच, 2 ठीक आहे, कारण तू हरवून येतो मग पूर्ण. चल मग आता मी पैसे नाही ठेवायचे असते रियांश, पैसे नाही ठेवायचे. तर फायनली माझंही मन मानलं नाही आणि अश्विनी मला बोलले की ठीक आहे जाऊ देत, आता बहीण असती आणि ओवाळलं असतं तर काही ना काहीतरी दिलंच असतं त्याने तिला आणि तिने त्याला, तर मग जाऊ दे, रक्षाबंधन भाऊबीज या वेळेला असं करू नको आणि जी त्याच्या गरजेची गोष्ट आहे ती दे, टॉईज काहीच आणू नको. म्हणून मी त्याच्यासाठी कंपॉस आणला, तोही खुश होतो आणि त्याच्या कामाची एक वस्तूही येते. पण हे जरा आता जास्त करणार नाही आहे आणि आता तो गिफ्ट मागणारही नाही आहे. ठीक आहे, कधी कधी मागणार आहेस तू गिफ्ट? हो, फक्त रक्षाबंधन आणि भाऊबीज बस. हां ठीक आहे. तर आता जेवणामध्ये सँडविच बनवते आता रात्रीचं. प्रियांशला आवडतं म्हणून, असं नाही आम्हालाही आवडतं, आणि जास्त काही आता शूट करत नाही, व्हिडिओला इथेच थांबवते. असं झालं छानपैकी भाऊबीज. आज जरा जास्तच रियांशवरती राग निघाला, कारण मलाही बरं वाटत नव्हतं. माझा हा पूर्ण एक भाग दुखत होता, नाकातनं पाणी गळत होतं, त्यामुळे पूर्ण ही साईड दुखत होती. आणि अशावेळी जर इरिटेट केलं किंवा मग त्रास दिला तर तो त्याच्यावरच निघतो, त्यालाच मार पडतो. तर आज चांगलाच मार पडलेला आहे. मग म्हटलं त्याची भरपाई म्हणून एक छोटंसं का होईना गिफ्ट आणलं. पण आता ही सवय तोडावी लागणार हळूहळू त्याला, आणि तो मोठा होतोय आता, आणि मुलं मोठे झाले की मग त्याच्या डिमांड वाढत जातात. छोट्या गोष्टीत ते खुश होत नाहीत, पण तरी लहान मुलांचं असं होतं की साधं चॉकलेट जरी दिलं तरी ते खुश होतात. पण ठीक आहे, तर आता व्हिडिओला इथेच थांबवते. छान झाली दिवाळी, मस्त मजा आली, आणि या दिवाळीच्या दिवसासाठी वर्षभर आपण वाट पाहतो, तर ती आनंदात साजरी झालीच पाहिजे. आणि मस्त झाली, मज्जा आली. आणि दिवाळी यावेळेस खूप मोठी होती, एक दिवस गॅप सोडूनच असल्यासारखं होतं. तर आता परत पुढच्या वर्षी दिवाळीची वाट बघावी लागेल. आणि आता तुळशी लग्न आहे, तुळशी लग्नही मी करेलच. हां दे ना. ₹10. थँक्यू. याचं मी चॉकलेट खाईल एक, डेअरी मिल्क. थँक्यू, वेलकम. चला मग व्हिडिओला इथेच थांबवते. उद्या भेटूया एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर. चल.